तो 35ला हे छोटे छोटे पाऊच आहेत ज्याच्यामध्ये पॅटर्न्स बोललात तर खूप आहेत आणि बेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलेत तर तुम्हाला आय थिंक दोन आहेत. 3 पॉकेट बघायला मिळतील. 2 फ्रंटला आहेत, 1 2 आणि हा एक मेन. सो आता बेस्ट बोलायला गेला तर हे ह्याच्यावरचं जे आहे ते खूप भारी आहे. सो इथे तुम्हाला एक पॉकेट आहे, ही मला खूप आवडली आहे कारण की याच्यावरती हा जो सिम्बॉल आहे खूप बेस्ट आहे. कोणाला माहिती असेल हे नक्की काय तर कमेंट करा, मला माहिती आहे पण मी ओके भरपूर डिझाईन मिक्स आहे ना. हे वॉशेबल असतं? हो फुल वॉशेबल आहेत. ओके काय आहे नक्की? हे बॉटल बॅग कॅरी करे, वाईन बॉटल वगैरे असं कॅरी करू शकता तुम्ही. ट्रान्सपरंट हे हॅम्पर साठी वापरतात लोक. ओके म्हणजे लग्न वगैरेमध्ये हॅम्पर देतात ना असं काहीतरी ठेवून ते कॅरी साठी ते चांगले आहेत. ओके सो ही टिफिन बॅग वगैरे ज्यूटच ना? हो ज्यूटच आहेत. ओके ओके. सो याच्यामध्ये पण तुम्हाला झीप दिले आणि झीपची क्वालिटी एकदम स्मूथ आहे. ही आता मला सगळ्यांच्या घरामध्ये दिसते ह्या कलरमध्ये. सो ज्यूट आणि कॅनव्हास दोन्ही मिक्स फॅब्रिक आहेत. ओके सो ही राऊंड बॅग आहे, ज्यूट आणि कॅनव्हास मिक्स आहे आणि ह्याला एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला फ्रंटला एक पॉकेट दिलेलं आहे. सो आपला भारी आहे, एकदम रफ अँड टफ आहे. सो आणि हे पट्टा खूप मस्त आहे. ह्याच्यामध्ये साईजेस असतील? हो साईज साठी बेस्ट. ते प्रिंट वगैरे सगळे डिझाईन मिक्स येणार. ओके म्हणजे कलर प्रिंट आहे. सो त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी राहून होतील, भरपूर म्हणजे भरपूर, कारण की ही शॉपिंग बॅग पण तुम्ही बोलू शकता. आतमध्ये कॅनव्हास मटेरियल. ओके सो ह्याच्या तर हे खूप मस्त आहे. ह्याच्यावरती पांडा दिलाय आणि हे 55 बोलत ना? हो. आता ती माहिती मला खूप आवडली की हे बंद केल्यावरती आतमध्ये काय पडू शकत नाही, आतमध्ये तुमचं काय जे ठेवाल ते. आणि प्रिंट मला खूप आवडली आहे. आणि ही काय, ह्याला काय बोलतात ते डिजिटल. ओके. आणि ह्याच्या आतमध्ये जागा खूप आहे. सो तुमचं सगळं सामान कॅरी करू शकता. ह्याच्यावरती खूप मस्त मोराचं प्रिंट आहे आणि ते सुद्धा दोन्ही बघा. ॲक्च्युली सगळ्या प्रिंट आहेत ना त्या बोथ साईड आहे. की कॉटन मिक्स आहे थोडं. आणि ह्याच्या आतमध्ये एक तुम्हाला छोटं कॉईनसाठी आहे. हे सुद्धा तुम्ही, हे गिफ्टिंगसाठी बेस्ट आहे कारण की आता. सो ही थोडी हेवी आहे, प्राईजला पण हेवी आहे. हो ॲक्च्युली आल्या मला ह्या बॅगकडे माझं लक्ष गेलं होतं कारण की याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मला माहिती आहे काय, पण बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल कारण की आता हे ट्रेंडिंगला चालू आहे. आणि आतमध्ये एक छोटं पॉकेट आहे, असे 3-4 कप्स आणि समोर 2 कप्पे आहेत. हे मला आता दिसलेत. नमस्कार मंडळी, तुमची गरज माझी नजर म्हणजेच करांदा एक्सप्लोरर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी करण तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत करतो. तर आज मी दादरमध्ये न येता आलोय ठाण्यामध्ये. आणि ठाण्यामध्ये यायचं कारण एकच की इथे तुम्हाला असं पहिल्यांदाच, मला तरी माझ्या नजरेत पहिल्यांदाच आता प्लास्टिकवरती बंदी आलाय. प्लास्टिक बॅग आपण यूज करायच्या नाही आहेत. कापडी बॅग, ज्यूटच्या बॅग, कॅनव्हासच्या बॅग, या सगळ्या बॅगचं होलसेल कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल आपल्या ठाण्यामध्ये, ते सुद्धा स्टेशनच्या जवळ, तर आज असं हिडन शॉप मी शोधून काढलंय जे सगळ्यांना बेस्ट राहील. आता वेडिंग सीझन आहे, रिटर्न गिफ्टसाठी किंवा हळदी कुंकू अजून चालू आहे त्यासाठी सुद्धा, आणि तुमच्या पर्सनल यूजसाठी सुद्धा एकदम बेस्ट कलेक्शन आहे. SS ज्यूट बॅग, ठाणा वेस्ट. इथे यायचं कसं? ठाणा वेस्टला आलात की तुम्हाला सिडकोचा बस स्टॉप सगळ्यांना माहिती असेल. इथे तुम्ही आलात ना की तुम्हाला गणेश भुवन हे तिथलं खूप जास्त फेमस हॉटेल आहे. इथे तुम्ही आलात त्याच्या अगदी अपोजिट साईडला माझ्या मागे तुम्ही गल्ली बघता, त्या गल्लीतून आपल्याला जायचं आहे. आता इथे गोंधळून जाऊ नका, स्टेशनवरून इथे 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर तुम्ही गोल गोल फिरत बसण्यापेक्षा डिस्क्रिप्शन चेक करा, ॲड्रेस, लोकेशन, कॉन्टॅक्ट सगळं दिलं आहे. सो इथे जायचं कसं, तर तुम्हाला ह्या गल्लीतून आतमध्ये जायचं आहे. आणि या गल्लीतून आतमध्ये आलात ना की तुम्हाला समोर एक सलून दिसेल. त्या सलून स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओच्या एक्झॅक्टली इथे तुम्हाला बोर्ड दिसेल. तर चला जाऊया या शॉपमध्ये. आणि हे होलसेल शॉप आहे, सिंगल पीस मिळत नाही. चला बघू यांच्याकडे काय कलेक्शन आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, न स्किप करता व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला डिटेल कळेल. लेट्स स्टार्ट गाईज. या गल्लीतून आतमध्ये आलात ना की तुम्हाला SS ज्यूट बघायला मिळेल आणि इथे तुम्हाला 2 गेट मिळतील. सो इथे मागे एक गेट गेला आणि हा इकडे. आणि इकडे कंटिन्यू गर्दी आहे, कंटिन्यू, कारण की आता वेडिंग सीझन आहे, सोबत अजून हळदी कुंकू आहे. आणि मी असं ऐकलंय की ते तुम्हाला फक्त होलसेलच, एक सिंगल पीस नाही मिळणार, मॅक्झिमम 6 पीस घ्यावे लागतील. तर चला त्या गर्दीतून वेळ काढून आपण आता शूट करूया. लेट्स स्टार्ट. फायनली आपण आलोय SS ज्यूट बॅगमध्ये. आणि ॲक्च्युली आज मीच पूर्ण फ्रेममध्ये तुम्हाला दिसणार आहे कारण की मी एक्सप्लेन करणार आहे. आणि कॅमेऱ्याच्या मागे दादा आहेत. तुमचं नाव कसं? राज. ओके, तर आपल्यासोबत राज दादा आहेत आणि ते आज कॅमेरा हँडल करतात. सो आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय?
35 पासून स्टार्टिंग आहे. ओके, सो 35 पासून स्टार्टिंग आहे आणि मी कलेक्शन ऑलरेडी इथे काढून ठेवलंय. सो 35ला हे छोटे छोटे पाऊच आहेत ज्याच्यामध्ये पॅटर्न्स बोललात तर खूप आहेत आणि शेप पण वेगवेगळे आहेत. हो, आणि ते स्क्वेअर आणि राऊंड सगळं वेगळे वेगळे येणार. ओके, वेगवेगळे कलर्स, सायझेस भरपूर आहेत. आणि ह्याला 2 झीप आहेत. सो आतमध्ये तुम्ही बघू शकता. आणि हे जूट काय जूट हॅम्प मटेरियल म्हणतात तिला. ह्याला हॅप मटेरियल बोलतात. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये कॉटनचे अस्तर आहे. हां, आतमध्ये कॉटनचा अस्तर आणि 2 झीप आहेत त्याला. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला शेप पण आहेत. हा स्क्वेअर आहे, रेक्टँगल, आणि हा राऊंड आहे. त्याच्यामध्ये बरेचसे कलर सुद्धा आहेत जे तुम्हाला आवडतील. आणि सोबतच इथे तुम्हाला लटकवण्यासाठी पण दिलं. ते बॅगा वगैरे असं कॅरी करू शकतात. झिप वगैरे मध्ये कुठे स्लिंग बॅग, मोबाईल वगैरे, पैसे वगैरे कॅरीला चांगला आहे तो. ओके, तर ही स्लिंग बॅग आहे जी तुम्ही साईडसाठी यूज असं. करू शकता आणि बेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघितले तर तुम्हाला आय थिंक दोन आहेत. 2 पॉकेट दिलेत आणि झीपची क्वालिटी ना एकदम बेस्ट आहे. बघा, सोबतच तुम्हाला हा एक मोठा कप आहे ज्याच्यामध्ये मोबाईल किंवा कॉईन वगैरे तुम्ही ठेवू शकता. आणि ही नॉट दिले. आणि ह्याची प्राइस रेंज कशी? 65 आहेत. ओके, 65 म्हणजे सिलिंग मध्ये 65 पासून स्टार्टिंग आहे. 200 पर्यंत आहेत. ओके, सो हा एक पॅटर्न आहे. हा थोडासा याच्यापेक्षा मोठा आहे. सो हा एक आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे आणि ह्याला तुम्हाला 3 पॉकेट बघायला मिळतील. 2 फ्रंटला आहेत, 1, 2 आणि हा एक मेन. सो आतमध्ये अस्तर कॉटन ना? हो, आतमध्ये कॉटनचं असतं. आणि ह्याची रेंज कशी असेल? 75 येते. ओके, हे 75 म्हणजे म्हणजे असे 10-15 वेगळे वेगळे रुपयाचा आहेत. फरक आहे. त्याच्यानंतर खूप युनिक आणि काहीतरी वेगळं मला तर खूप पर्सनली आवडले. हे मटेरियल काय? हॅम्पचेच आहेत. ओके, हे पण हॅमचंच आहे. हे तुम्हाला साईड बॅग म्हणून पण बेस्ट आहे. सोबतच ही ॲडजस्टमेंटवाली आहे. सो तुम्ही हवी तशी ॲडजस्ट करू शकता. आणि बेस्ट बोलायला गेला तर हे याच्यावरचं जे आहे ते खूप भारी आहे. सो इथे तुम्हाला एक पॉकेट आहे, आतमध्ये एक आहे आणि आतमध्ये खूप असं सॉफ्ट काहीतरी आहे याच्यामध्ये. काय हो, कॉटनचे आहेत. स्पंज आहेत आतमध्ये. आतमध्ये स्पंज आहे. देन मागे सुद्धा एक झीप आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स वगैरे आहेत. हा, डिझाईन आहेत वेगळे वेगळे. ओके, त्याचे वरचे ते झालर वगैरे आहेत ना, ते वेगळे वेगळे म्हणजे कलरचे आहेत. ओके, म्हणजे वेगवेगळ्या वेगळ्या झालाच्या डिझाईन कलर्स मिळून जातील. हो ओके, मस्त. आणि हे थोडं हेवी रेंजमध्ये आहे. हो, हॅवी रेंज मध्ये आहेत. ओके, सो हे एक आहे. देन त्याच्यानंतर अजून एक स्लिंग बॅग आहे आणि ही मला खूप आवडली आहे कारण की याच्यावरती हा जो सिम्बॉल आहे खूप बेस्ट आहे. कोणाला माहिती असेल हे नक्की काय तर कमेंट करा. मला माहिती आहे पण मी सांगणार नाही. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला इथे फ्रंटला एक झीप आहे, देन मिडलला एक झीप आणि हे हाफ सर्कलमध्ये जे तुम्ही मस्त असं कुठे पिकनिकला वगैरे किंवा जास्त करून आर्टिस्ट लोक यूज करतात तर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. सो एकदम लाईटवेट आहे आणि सोबतच तुम्ही जर याच्यामध्ये तुमचे डायरी बुक सगळं राहू शकतं आणि बेस्ट आहे. सो ही एक आहे नाईस. त्याच्यानंतर ही आहे राऊंडमध्ये आणि हिला पण झालर आहे आणि हिच्यामध्ये पॉकेट आय थिंक 2 आहेत. एक बॅक साईडला आहे आणि एक फ्रंट साईडला आणि हे पण तेच मटेरियल आहे ना? हो. ओके, देन ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे डिझाईन वगैरे सगळं मिक्स येणार. ओके, ते आहेत भरपूर डिझाईन. डिझाईन मिक्स येणार. हे वॉशेबल असतं? हो, फुल वॉशेबल आहेत. ओके, त्याच्यानंतर हे सगळं वॉशेबल असतं आणि ह्याच्यामध्ये स्पेस खूप जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता. आणि हां, आता वेडिंग सीझन येते त्याच्यासाठी तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता. एकदम बेस्ट असे तुमच्याकडे काहीतरी युनिक आहे. सोबत हे काय? स्लिंग. ओके, हॅम्प मटेरियल हे पण आहेत. मल्टी कलर म्हणतात तिला म्हणजे. ओके, हे थोडं ॲस्थेटिक वाटतंय आणि खूप मस्त आहे. ह्याला पण 2 झीप आहेत ना? हो, एक आणि ही 2 आणि साईज वगैरे सगळं मिक्स येणार म्हणजे. ओके, याच्यामध्ये तुम्ही मोठी पाहिजे तर मोठी पण येणार. ह्याच्यापेक्षा छोटी पण? हे नाही, ही लास्ट आहे, ह्याच्यापेक्षा मोठी आहे. ओके, ह्याच्यापेक्षा मोठी येणार. आणि हिची रेंज कशी असेल? ते 130 140 असं रेट आहे. 130 140 आणि ही पण ॲडजस्टमेंटमध्येच आहे. हो. सो तुम्ही कशी ॲडजस्ट करू शकता. सोबतच ही अजून एक मस्त पॅटर्न आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जो की एकदम सोबर लुक आहे आणि ही पण त्याच रेंजमध्ये आहे ना? तेच रेंजमध्ये. ओके, आणि ही पण ॲडजस्टमेंटमध्ये आहे. सोबत 2 तुम्हाला कप्पे आहेत आणि आतमध्ये खूप स्पेशियस जागा आहे. सो मस्त आहे आणि वॉशेबल आहे सगळ्यात मेन म्हणजे. सो हे आपल्या स्लिंग्स बॅग झालं ना? हो. ओके, तर आता आपण बघणार आहोत. सो आता आपण थर्ड वन कॅटेगरी बघतोय पण हे काय आहे नक्की? ही बॉटल बॅग वाईन बॉटल वगैरे असं कॅरी करू शकता तुम्ही. ओके, आणि ज्यूटची आहे ती. जूट.
ओके, सो हे आहे बॉटल बॅग ज्यूटचे आणि खूप मस्त मटेरियल आहे. जर तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा तुमच्या कारमध्ये सुद्धा जर बॉटलला जागा नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मस्त ठेवू शकता आणि एकदम कॅरी करायला खूप मस्त आहे. आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे खूप आहेत ना? हो, डिझाईन आहेत वेगळे आणि वेगळे ह्याची कलर. रेंज कशी असेल याच्यामध्ये? 35. ओके, 35 पासून ह्याच्यामध्ये पण स्टार्टिंग आहे. ओके, सो हे मस्त आणि ज्यूट ना? ज्यूट मटेरियलमध्ये. ओके, सो हे एक झालं. त्याच्यानंतर एक छोटीशी बॅग आहे ही आणि ह्याच्यावरती फ्लॉवर प्रिंट केलं. हे हो. ट्रान्सपरंट. हे हे काय? हॅम्परसाठी वापरतात लोक. ओके, म्हणजे लग्न वग्नामध्ये हॅम्पर देतात ना, असं काहीतरी Yes. ठेवून ते. सो हे हॅम्पर window बॅग bags. शकतो. विंडो बॅग, Yes. हॅम्पर बॅग. हे सगळं वेगळे washable वेगळे असतं प्रिंट ना? येणार. जाणार नाही ना हे? नाही डिजिटल प्रिंट आहेत नाही ओके, सो जाणार. हे मस्त आहे, खूप भारी. आणि आता वेडिंग आहे, सोबत अजून हळदी कुंकू सुद्धा चालू हा, आहे. तरी पण देऊ शकतो. सो मस्त ऑप्शन्स आहे. आणि आपल्याकडे होलसेल आहे ना? हो, बघतो होलसेल. फक्त होलसेल आहे. सो होलसेलमध्ये आणि फिक्स रेट. हो, फिक्स रेट. फिक्स रेट आहे. सो बेस्ट ऑप्शन. ह्याच्यामध्ये काय वेगळं कलेक्शन ह्याच्यामध्ये? हा, वेगळी साईज आहेत, वेगळे प्रिंट आहेत. ओके, आहेत. वेगळी साईज, वेगळे प्रिंट सगळे अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आता हे काहीतरी वेगळं दिसतंय. हे टिफिन वगैरे कॅरीसाठी ते चांगले आहेत. ओके, सो ही टिफिन बॅग वगैरे ज्यूटच ना? हो, ज्यूटच आहेत. ओके, सो ह्याला तुम्हाला झीप दिली आहे. झीप. ते अशी टिफिन बॅग मध्ये 35-40 पासून स्टार्टिंग आहेत. ओके, टिफिन अशामध्ये. बॅगमध्ये 35-40 पासून स्टार्ट आहे. आणि आतमध्ये तुम्हाला इकडे ना पूर्ण स्पेस खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आतमध्ये ह्याच्यामध्ये टिफिन राहील प्लस 2 लिटरची बॉटल सुद्धा आरामात राहू शकते. आणि ह्याच्यावरती प्रिंट खूप मस्त मस्त गेले आहेत. अजून याच्यामध्ये कलर प्रिंट सगळं मिक्स येणार. कलर्स मिक्स सोबत साईज पण. हो, ओके, सो ही एक आहे टिफिन बॅग. त्याच्यानंतर ही पण सेम आहे, फक्त हिचा पॅटर्न वेगळा आहे, बरोबर? हो. आणि हिची रेंज पण तेवढीच. नाही, ते जास्त आहे. थोडी क्वालिटी थोडी चांगली आहे ना त्याच्यापेक्षा. ते थोडं म्हणजे जाड आहे हम्म. मटेरियल. क्वालिटी पर्यंत क्वालिटी ते थोडी quality त्याच्यामुळे असते. ह्याची प्राइस थोडी जास्त आहे. हो. सेम ह्याच्यामध्ये ते सुद्धा 65 रुपयापासून स्टार्टिंग आहे ते पण. ओके, सो ह्याच्यामध्ये पण तुम्हाला झीप दिली आहे आणि झीपची क्वालिटी एकदम एकदम स्मूथ आहे. सो ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे आपल्याला मिळून जातील. कलर डिझाईन सगळं ही मिक्स. पण टिफिन बॅगच बोलू शकतो ना? हो. ओके, टिफिन बॅग किंवा तुम्ही शॉपिंग बॅगला पण यूज करू शकता. आणि ही आता मला सगळ्यांच्या घरामध्ये दिसते ह्या कलरमध्ये. सो ही थोडी मोठी आहे आणि आपल्याला मार्केटला वगैरे जाताना एकदम बेस्ट असेल. तुम्ही महिला मंडळी जर जात असाल तर हे तुम्ही सगळीकडे बघतच असाल ही बॅग. हे पण ज्यूटच आहे ना? हो, ज्यूटच मटेरियल आहे. आणि ह्याची रेंज कशी असेल तरी? तेच 55. ओके, 55. पण ही थोडं कमी मटेरियल आहे ना? हा, ओके, सो ह्याच्यामध्ये पण तुम्हाला मस्त म्हणजे छोटी साईज घेतात तर 45-35 असे म्हणजे स्टार्टिंग आहेत ओके, ते याच्यामध्ये पण पण छोटी ज्यूट size मध्ये. आहे. ओके, सो हे मस्त आहे. रेग्युलर यूजसाठी किंवा मार्केटला वगैरे तुम्ही जात असाल तर बेस्ट आहे. तर त्याच्यानंतर अजून एक मस्त अशी प्रिंटेड बॅग आहे ज्याच्यावरती फ्लॉवर प्रिंट आहेत. हिची प्राइस थोडी वेगळी असेल, बरोबर? हा, मोठी साईज आहेत ना ही. आणि क्वालिटी पण चांगली येते. ते 75 रुपये ते आतमध्ये स्पेस खूप आहे. सो तुम्ही 1 लिटरच्या 4-5 बॉटल याच्यात आरामात राहते. तुम्ही बघू 2 लिटरची बॉटल येणार. 2-2.5 टी कोल्ड ड्रिंकची असतात ना, हा, ती एवढं येऊ space शकते cover आरामात. करते. 2 बॉटल येणार. थोडी 2 मोठी. बॉटल येऊन जातील त्याच्यामध्ये. आणि खूप बेस्ट क्वालिटी आहे. याचा जो पट्टा आहे तो पण खूप मस्त असा जाड आहे. त्याच्यामुळे काय तुटण्याची वगैरे शक्यता नाही. आणि ज्यूटच्या बॅग तुटत नाहीत ना सहसा लवकर. नाही, मजबूत असतात, चांगली मजबूत क्वालिटी असतं. असते. त्याच्यामुळे हे चांगलं आहे. त्याच्यानंतर एक युनिक पॅटर्न जो की तुम्हाला ज्यूटमध्येच बघायला मिळेल. आणि ह्याला काय बोलतात आता? राऊंड बॅग. ते पण ज्यूट आणि कॅनव्हास दोन्ही मिक्स फॅब्रिक आहेत. ओके, सो ही राऊंड बॅग आहे. ज्यूट आणि कॅनव्हास मिक्स आहे. आणि ह्याला एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला फ्रंटला एक पॉकेट दिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही कॉईन वगैरे ठेवू शकता किंवा अजून तुमचा फोनसुद्धा राहू शकतो. आणि ह्याच्यावरती मस्त असं फ्लॉवर प्रिंट केलं. ह्याच्यामध्ये पण कलर्स पॅटर्न. हो, कलर आहेत, डिझाईन आहेत वेगवेगळे असं. ओके, सो हे आतमध्ये थोडंसं वेगळं काय लागतं? लॅमिनेटेड आहेत आतमध्ये. ओके. म्हणजे पावसा वगैरे मध्ये ते असं ओके, म्हणजे सांगू शकतात. ते चांगले आहेत. पावसामध्ये वगैरे ते आतमधले जी काय गोष्ट असेल ती तुमची भिजणार नाही त्याच्यासाठी हे दिलंय. आतमध्ये थोडंसं असं लॅमिनेट करून दिलं आणि त्याच्यासोबत झीप इथल्या प्रत्येक मटेरियलची बेस्टच आहे. कशीही वापरा, भारी आहे, एकदम रफ अँड टफ आहे. सो आणि हे पट्टा खूप मस्त आहे. ह्याच्यामध्ये साईजेस असतील? हो, साईज आहेत. 3 साईज असतात. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये पण 3 साईज आहेत. त्याच्यानंतर अजून एक थोडी मोठी आहे ही.
ही कशी आहे ज्यूट मटेरियलची, आणि ते पण म्हणजे शॉपिंगसाठी चांगली आहे ती. ह्याची रेंज तेच 65. 65. ओके, सो ही 65 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. आणि मध्ये स्पेस आहे. खूप जास्त. ओके, सो ह्याच्यावरती प्रिंट पण मस्त फ्लॉवर प्रिंट केले आणि ही डेली यूजसाठी बेस्ट. ते प्रिंट वगैरे सगळे डिझाईन मिक्स येणार. ओके, म्हणजे कलर प्रिंट कलर डिझाईन भरपूर आहेत आणि खूप मस्त आहे. ॲज अ स्टाईल म्हणून पण तुम्ही यूज करू शकता डेली रुटीनसाठी. आणि आत्ता ज्या ट्रेंड चालू आहे सध्या, की ज्या कॉलेज गर्ल आहेत त्या कंटिन्यू अशा बॅग घेऊन जातात, कारण की स्टायलिंगसाठी एकदम बेस्ट आहे, ज्यूट आहे. ओके, सो त्याच्यानंतर सगळ्यात मोठी साईज असावी मे बी, ह्याच्यापेक्षा मोठी आहे की ही आहे? ही लास्ट साईज आहे. ओके, ही लास्ट साईज आहे. सो त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी राहून जातील, भरपूर म्हणजे भरपूर, कारण की ही शॉपिंग बॅग पण तुम्ही बोलू शकता. आतमध्ये खूप जास्त मोठा स्पेस आहे आणि ही पण ज्यूटच आहे ना? हो, ज्यूटच आहेत. ओके, आरामात खूप सामान आहे, म्हणजे डीमार्ट वगैरे लोक जातात तरी पण Yes. वापरू शकतात. आणि ट्रॅव्हलिंगसाठी तर बेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुमचे डेली यूजचे कपडे पण तुम्ही ठेवू शकता घरामध्ये. जास्त पसारा असतो सगळ्यांचा, तर तुम्ही हे यूज करू शकता. आणि ह्याची रेंज कशी असेल सगळ्यात मोठी? ते 100 रुपये, मोठी साईज 100 पासून स्टार्टिंग ओके, 100 पासून स्टार्टिंग. ह्याच्यामध्ये पण वेगवेगळी रेंज आहे. आहे. ओके, पण लास्ट साईज हीच आहे ना? हीच आहे. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी वाईज ते प्राइस आणि पॅटर्न वाईज प्राइस चेंज, पण लास्ट साईज हीच आहे. आणि ह्याची साईज किती असेल तरी? ही 17x20. ओके, 20 आणि 17. हो. 17x20ची अशी सगळ्यात मोठी हेवी ज्यूटची बॅग आहे. सो आता ज्यूटचं कलेक्शन आपलं ह्याच्यापेक्षा आहे, पण आपण व्हिडिओ सध्या एवढंच दाखवत आहे. बाय द वे तुम्हाला इथे येऊन व्हिजिट करून बघायचं अजून काय कलेक्शन आहे. सो आता नेक्स्ट कलेक्शन बघूया. सो आता थर्ड वन, हे काय सगळं कलेक्शन? कॅनव्हास मटेरियल. ओके, सो ह्याच्यापेक्षा अजून खूप आहेत, बट आपण एवढंच बघूया कारण की आज मलाच फक्त बडबड करायची. तर हे आहे स्टार्टिंग रेंज कॅनव्हासमध्ये, बरोबर? हो. ह्याची काय प्राइस असेल? 55. ओके, म्हणजे 55 पासून स्टार्टिंग आहे. आणि हे कॅनव्हास आहे. हो, टोट बॅग म्हणतात ना. हां, टोट बॅग बोलू शकता कॅनव्हासची. आणि भरपूर मुलं आता कॉलेजला हेच घेऊन जातात. मी सुद्धा हे घेऊन जायचो, पण आता नाही घेत जास्त, कारण की आता बॅग आले आहेत. तर हे खूप मस्त आहे. ह्याच्यावरती पांडा दिला आहे आणि हे 55 बोलत ना? हो. तर हे 55 पासून स्टार्टिंग आहे. ह्याला सुद्धा झीप आहे. याची झीप एकदम बेस्ट आहे, कारण की हे जर तुम्ही बंद केलं ना तर तुम्हाला कुठूनच जागा नाही आहे. झीप लावलीत ना तर त्याच्यामध्ये कुठूनच आतमध्ये एअर पण जाणार नाही, सोबतच काही तुमचं मटेरियल पडणार पण नाही, कारण की हे सगळं पॅक आहे. ओके, सो एकदम बेस्ट आहे. ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे, कारण की काही चोरी वगैरे होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये सायझेस असतात की हीच आहे? हा, काय भरपूर आहे साईज आणि ते प्रिंटेड वगैरे भरपूर आहेत. ओके, प्रिंट आणि साईज खूप आहेत, आहे. पण स्टार्टिंग आपली 55 आहे. हा, कॅनव्हास 55 मध्ये स्टार्टिंग. ओके, सो ह्याच्या म्हणजे टोट बॅग मध्ये 55 स्टार्टिंग. ओके, टोट बॅग मध्ये 55. तर ही पण कॅनव्हासच आहे? हो. फक्त थोडी हेवी. हे डिजिटल प्रिंट बनतात तिला. तो होता ते स्क्रीन प्रिंटिंग होता. ओके, हा डिजिटल डिजिटल प्रिंट. ओके, सो ह्याची रेंज कशी असेल डिजिटल मध्ये? तेच 75. ओके, सो ऍक्च्युली सगळ्या कॅनव्हास बॅगला हेच दिले ना पूर्ण? हो. बॅगची? ओके, सो टोट बॅग मध्ये अशाच येणार. हे सगळं टोट बॅग म्हणतात तिला. ओके, ह्याला टोट बॅग होतात आणि आतमध्ये स्पेशियस जागा आहे. आणि सोबत हे झीपचं जे मटेरियल आहे आणि ही सिस्टीम आहे ती मला खूप आवडली, की हे बंद केल्यावरती आतमध्ये काय पडू शकत नाही, आतमध्ये तुमचं काय जे ठेवाल ते. आणि डेली रुटीनसाठी एकदम बेस्ट आहे. सोबत ट्रॅव्हलिंगला तर वाव कलेक्शन आहे. आणि सारखं सांगतोय वेडिंग सीझन आहे, सो एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि आपल्याकडे फिक्स रेट आहे, हे सुद्धा नोट करून घ्या. सो आता अजून एक कॅनव्हास बॅग ना? हो. तर हिची रेंज? हे स्क्रीन प्रिंटिंग आहे. ओके, सो तेच 65. ओके, ही सुद्धा स्क्रीन प्रिंट आहे. आणि कॅनव्हासमध्ये एकच झीप आहे आपल्याला? हा, एकच झिप आहे. ओके, सो ॲक्च्युली या टोट बॅग आहे त्याच्यामुळे त्यांना एकच झीप आहे, पण स्पेशियस आहे त्याच्यामुळे बेस्ट आहे. आणि ही सुद्धा प्रिंट खूप छान आहे. त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे आणि ही स्क्वेअरमध्ये आहे, प्रॉपर स्क्वेअर. आणि ही प्रिंट मला खूप आवडली आहे. आणि ही काय, ह्याला काय बोलतात? तेच डिजिटल प्रिंट आहे ते कॅनव्हास बॅग. आणि शॉपिंगसाठी चांगलं आहे. शॉपिंगसाठी बेस्ट आहे, सोबत स्टायलिंगसाठी. तर मला खूप आवडलं. आणि ह्याची रेंज पण थोडी जास्त असेल, बरोबर? नाही, तेच 75. ओके, 75, 65 असे ह्याच्या रेंज. असे रेट आहेत कॅनव्हास बॅग मध्ये, असेच रेट आहे सगळं. आतमध्ये जागा खूप मोठी आहे, तर शॉपिंग बॅगसाठी बेस्ट आहे. आणि आता गिफ्टिंग वगैरेसाठी ते खूप घेऊन जातात अशा बॅगा मोठे मोठे. तर गिफ्टिंग लग्न वगैरे खूप मध्ये. देतात. आणि फोल्ड केल्यानंतर खूप छोटी आहे, तर तुम्ही अशी आरामात हँडल करू शकता. आणि मग भरल्यानंतर असे, सो खूप आहे.
सो ही सेकंड लास्ट साईज आहे ना? नाही, ही त्याच्यानंतर ती आहे का अजून साईज ही मोठी Okay. हातीची प्रिंट कॅनव्हासमध्ये ही मोठी साईज. सो ही लास्ट साईज कॅनव्हास मधली मोठी, हो. ह्याच्यापेक्षा मोठी नाही. नाही, ओके. सो ही कॅनव्हास मध्ये मोठी आणि हे प्रिंट कसलं आहे? ते स्क्रीन प्रिंटिंग. ओके, ही स्क्रीन प्रिंटिंग आहे आणि हे मटेरियल थोडंसं हार्ड दिसतंय मला, हार्ड आहे. सो स्क्रीन प्रिंटिंग आणि डिजिटल प्रिंटिंग वॉशेबल असतं ना? हो, वॉशेबल असतात. ओके. आणि ह्याच्या आतमध्ये जागा खूप आहे, सो तुमचं सगळं सामान कॅरी करू शकता. आणि ह्याच्यात सगळ्यात मोठ्या साईजमध्ये प्राईस कशी? ते 100 रुपये स्टार्टिंग असतं. ओके, 100 90 100 असे रेट असतात. आणि मस्त आहे, ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे. ॲक्च्युली एवढं मोठं तुम्ही रिटर्न गिफ्ट नाही देऊ शकत, ते देऊ शकता, हे ठीक आहे. बट हे ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट आहे आणि हे रिटर्न गिफ्ट म्हणून बेस्ट आहे तुमच्यावरती. त्याच्यानंतर अजून एक मस्त प्रिंट आहे, ही खूप मस्त आहे. ही पण डिजिटल प्रिंट आहे. हो. ओके. आणि ह्याची रेंज? ते 90 रुपये. ओके, ही 90 रुपये. ह्याच्यावरती खूप मस्त मोराचं प्रिंट आहे आणि ते सुद्धा दोन्ही बघा. ॲक्च्युली सगळ्या प्रिंट आहेत ना त्या बोथ साईड आहे, बोथ साईडने प्रिंट आहेत. आणि आतमध्ये स्पेससुद्धा खूप मोठा आहे. आणि ह्या झीप आहेत त्यांना ते पूर्ण लॉक नाही आहे, त्याच्यामुळे ज्या छोट्या टोट बॅग होत्या त्या फुल लॉक होत्या, ह्या थोड्या अशा शॉपिंग बॅग बोलू शकता, त्याच्यामुळे ह्या फुल लॉक नाही आहेत, कारण की हा स्पेस इकडून ओपन व्हायला जागा लागते. आणि ह्या तुम्ही 90 बोलत ना? हो. ह्या 90 स्टार्ट आहे, बेस्ट. सो आता थर्ड वन कलेक्शन झालं कॅनव्हास बॅगचं, म्हणजे स्टोर बॅग. आता फोर्थ वन बघूया. सो हे फोर्थ वन कलेक्शन आहे आणि ह्याला काय बोलतात? हॅम बॅग. ओके, हॅम टोट बॅग. हॅम टोट बॅग. सो हे खूप बेस्ट आहे, कारण की हे तुम्हाला हॅम मटेरियलमध्ये भेटेल. सोबतच आतमध्ये 3-4 कप्पे आहेत आणि हे एक झीपवाला मोठा कप्पा आहे. आणि ह्याच्या क्वालिटी झीपची बघाल तर एकदम बेस्ट आहे. आणि आतमध्ये हे एक अस्तर कसं आहे? तेच कॉटन सारखंच आहे. ओके, कॉटन मिक्स आहे थोडं. आणि ह्याच्या आतमध्ये एक तुम्हाला छोटं कॉईनसाठी आहे, देन एक मोठं आहे, म्हणजे 2 कप्पे आहेत ह्याच्यामध्ये. आणि ह्याची रेंज कसं असेल स्टार्टिंग? तेच 160 170 असे स्टार्टिंग आहे. 160 170 याची रेंज असते. हे वॉशेबल असे मोठी असणार तर भाव अजून वाढणार आहे. ओके. आणि हे ह्याच्या वॉशेबल असतं? हो, वॉशेबल असतात. ओके. सो हे वॉशेबल असतं. त्याच्यानंतर सेम आहे, फक्त प्रिंट वेगळी आहे, बरोबर? हां, मटेरियल पण वेगळं आहे. त्याचे 10 रुपये 20 पैसे जास्ती असणार. त्याचे की ह्याचे? ते ह्याचे. ओके, ह्याचे थोडे 10-20 रुपये जास्त असणार. ह्याच्यामध्ये पण ॲज इट इज सेम 2 कप्पे आहेत. आणि ह्याचं बघायला गेलं ना तर हा मधला जो पोर्शन आहे तिथे मस्त असं व्ही दिलाय, सो काहीतरी युनिक वाटतंय. हे सुद्धा तुम्ही, हे गिफ्टिंगसाठी बेस्ट आहे. हो. कारण की आता साडीवरती वगैरे लेडीज लोक हे जास्त यूज करतात, कारण की हे ट्रेंडला चालू आहे. आणि हे एकदम बेस्ट आहे, काहीतरी नवीन. पुढे याच्यावरती प्रिंट वेगवेगळे मिळतील आपल्याला? हो, प्रिंट आहेत, भरपूर आहेत. सो इथे 5-6 तुम्हाला print आहेत. उंठ आहे आणि अपोजिट साईडला लाइनिंग आहे. ओके. आणि ह्याची रेंज कशी असेल स्टार्टिंग? तेच 140. ओके, 140 पासून स्टार्टिंग असेल. आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला पूर्ण कॉटनचं आहे. ओके, पूर्ण कॉटन. हा एक छोटा पॉकेट आहे जो तुम्ही कॉईनसाठी वगैरे यूज करू शकता. आणि हे आतमध्ये एक मोठा कप्पा दिला आहे, ह्याच्यामध्ये तुमची डायरी किंवा तुम्ही कॉलेजसाठी जर स्केच आर्टिस्ट असाल तर तुमचं स्केचबुक एकदम आरामात राहील आणि कॅरी करण्यासाठी एकदम बेस्ट. नाईस. सो हे आहे हॅम मटेरियल. Yes. हॅम मटेरियल जूट बॅग. सो याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये मोठी साईज आपल्याकडे आहे ना? हो हो, So मोठी हे काय आहे? ते हॅम पॅक थोडी मोठी साईज आहे टोट बॅग मध्ये. ओके. सो हॅम मटेरियलमध्ये ही थोडी मोठी साईज आहे टोट बॅगची आणि ही तुम्ही शॉपिंगसाठी यूज करू शकता. आणि हे थोडं हार्ड ते मटेरियल. आरामात लॅपटॉप वगैरे ते ठेवू शकता. ओके, म्हणजे ऑफिससाठी पण wear चांगली सुद्धा आहे, ऑफिससाठी वगैरे बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये पण सेम एक तुम्हाला छोट्या आतमध्ये पॉकेट मिळेल आणि एक मोठं पॉकेट आहे. सेकंड वन त्याच्यामध्येच आहे, मोठ्या साईजमध्ये हत्तीचा प्रिंट आहे आणि पाठी तुम्हाला लायनिंगवाली प्रिंट आहे. सेम ॲक्च्युली सगळ्या ज्या मोठ्या हॅम बॅग आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पॉकेट आहेत, एक छोटं कॉईन आहे आणि एक मोठं. आणि हे कॉटन असताना कॉटन आहे सगळं, कॉटन आता असतं. खादी कॉटन. हो, हे थोडं खादी कॉटन सारखं दिसतंय. आणि हे सगळं वॉशेबल असतं. आणि ह्याची पण रेंज त्याच लाईनमध्ये? हां, ते 170 180 वाले म्हणजे स्टार्टिंग प्राइस आहे. 200-250 पर्यंत आहेत. ओके. सो ही थोडी हेवी आहे, प्राईसला पण हेवी आहे. हो, ओके. म्हणजे 220 230 ओके. असं. फ्रंटला एक झीप, त्याच्यानंतर आतमध्ये एक मोठा स्पेस आणि ॲज इट इज सेम कॉईनसाठी किंवा फोनसाठी पण तुम्ही बोलू शकता.
खूप बेस्ट आहे आणि खूप मोठीसुद्धा आहे. ह्याच्यामध्ये 2-2 लिटरच्या 4-5 बॉटल राहतात, अशी एवढी मोठी आहे. सो त्याच्यानंतर ही ॲक्च्युली आल्या मला ह्या बॅगकडे माझं लक्ष गेलं होतं, कारण की याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघितलं तर ह्याच्यामध्ये सगळे पॅच आहेत ना ते वेगवेगळे आहेत, सगळे कुठे सेम नाही आहे, वेगवेगळे पॅच आहेत. आणि हा मधला जो पॅटर्न व्ह्यू एक नंबर. आणि ह्याची प्राईस रेंज ते 170. ओके 170. पाठी लायनिंगवाला आहे हो. आणि समोरून तुम्हाला पॅचेस मिळते. आणि ह्याला आतमध्ये एकच कप्पा आहे. हां, ह्याला आतमध्ये एकच कप्पा आहे आणि हे कॉटन आहे आतमध्ये, त्याच्यामुळे मस्त आहे. पण त्या बॅगचा लुक एकदम वाव आहे, मस्त. सो त्याच्यानंतर ही एक आहे, सेम आहे आणि हे तुम्ही शॉपिंगसाठी वगैरे यूज करू शकता. ओके. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा सिंगल कप्पा आहे आणि याची रेंज पण सेमच. हो सेमच आहे. 150-140 असे. सो 200 वरतीच आहे सगळं. ओके, हे 200च्या वरती रेंज. हम्म. सो ही एक आहे, ह्याला पण सेम पुढे एक झीप आहे, एक मोठी आणि एक छोटं कॉईन. आणि ह्याच्या मागून जे दिलं आहे ते खूप मस्त आहे, स्काय ब्ल्यू कलरमध्ये. त्याच्यामध्ये पॅटर्न्स खूप आहेत. खूप आहेत. हो. ओके. आणि ही ह्याच्यामध्ये सगळ्यात लास्ट मोठी साईज. हो ही मोठी साईज. ओके, ही मोठी साईज आहे हॅममध्ये आणि ह्याची प्राईस 200च्या वरती आहे सगळं. ओके. सो आता आपलं हॅमचं कलेक्शन झालं आहे आणि आता आय थिंक लास्ट वन कलेक्शन राहिलं आहे. ॲक्च्युली मला माहिती आहे काय, पण बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल कारण की आता हे ट्रेंडिंगला चालू आहे. पहिलं काय बोलतात? वेस्ट बॅग. ओके. सो ही वेस्ट बॅग आहे. तुम्ही जर कुठे ट्रिपला जात असाल किंवा अजून कुठे, सो ह्याला हे दिलं आहे, बेल्ट दिला आहे. सो तुम्ही इथे असा पाठीमागे टक करू शकता. आणि सी ह्याचा लुक पण एकदम बेस्ट येतो आणि हे युनिसेक्स आहे. सो मुलगी मुली कोणी यूज करू शकता. ह्याला ॲक्च्युली किती आहेत? 1 2 3 झीप आहेत. ह्याला 3 झीप आहेत आणि एकदम बेस्ट क्वालिटी आहे. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन आहे. सो मी 2-3 दाखवतो. सो हे अजून एक आहे आणि ह्याला मागे सुद्धा एक झीप आहे. ओके. आणि साईज सेम आहे सगळ्यांची, फक्त कलर्स पॅटर्न तुम्हाला हवे तेवढे मिळतील. आणि ह्याच्यामध्ये प्राइस रेंज तेच 130 120 असं स्टार्टिंग आहे. ओके. 130 120 अशी याची प्राइस रेंज असेल. सो हे वाव आहे कलेक्शन. सो त्याच्यानंतर ही चेस्ट बॅग. चेस्ट बॅग. ओके. सो ही पण ॲडजस्टेबल आहे. आणि ह्याच्यावरती पण मस्त असं काम केलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इथून ओपन करायचं आहे, ते 1 2 आणि आतमध्ये एक छोटं पॉकेट आहे. असे 3-4 कप्पे आहेत आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स पॅटर्न. हो कलरसाठी डिझाईन. आणि ह्याची प्राइस रेंज तेच 180 190 160 असे वेगळे वेगळे आहेत. ओके. याच्यामध्ये पण 180 190 160 अशी वेगवेगळी प्राइस रेंज आहे आणि खूप बेस्ट आहे. आणि वॉचेबल, मेन म्हणजे वॉचेबल. त्याच्यानंतर हे एक आहे स्लिम बॅग बोलू शकतो याला. हो स्लिंग. झोळी आहे ती, ॲक्च्युली झोळी बोलू शकतो आपण. सो ही आता सध्या खूप ट्रेंडिंगला चालू आहे. आणि ह्याच्यामध्ये 1 आणि 2च आतमध्ये छोटं पॉकेट आहे आणि बाहेर मोठं आहे. आणि ह्याची रेंज कशी असेल? 150 रुपये 150. ओके. आणि समोर 2 कप्पे आहेत, हे मला आता दिसलेत ॲक्च्युली. आणि त्याला हे शाईन बटन नाही आहेत, तर ह्याला तुम्ही हे लावू शकता. सो हे बेस्ट आहे 150ला. मस्त. तुम्ही वन साईड पण करू शकता किंवा अशी क्रॉस पण लावू शकता. त्याच्यानंतर सेम ॲज इट इज चेस्ट बॅग. चेस्ट बॅग सेम आहे, फक्त ह्याला इथे बटन दिलं आहे. त्याला ते स्टिकर होतं आणि ह्याला हे बटन आहे. याची रेंज थोडी जास्त असेल की कमी? तेच असतात 170 180. 170 180. आणि हे बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप असे पॅटर्न्स मिळतील, 1 2. त्याच्यानंतर हा एक 3rd वन. असे खूप सारे पॅटर्न आहेत आणि कलेक्शन इथे खूप आहे. सो तुम्ही अजून ह्याच्यापेक्षा जास्त कलेक्शन आहे, पण एका व्हिडिओ तेवढं सगळं कवर करणं इम्पॉसिबल आहे. सोबत त्यांचे कस्टमर पण येत असतात, मध्ये कट करावं लागतं आपल्याला. सो व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि ॲड्रेस लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन चेक करा. कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता, कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी दिला आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि करंद एक्सप्लोरर या आयडिओ नवीन असाल फॉलो करायला विसरू नका. आणि स्पेशल थँक्यू माझे आजचे कॅमेरामॅन दादा त्यांना. आणि ते स्वतः इथे बोलत आहेत सुद्धा, पण त्यांना कॅमेऱ्याचा फेस यायचं नव्हतं म्हणून ते आज कॅमेरा हँडल करतात. सो थँक्यू सो मच आणि बाय गाईज.